भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा बाप होता. मुघलांचा बाप. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रद्धा आहे. आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे आईचे नाव राजमाता जिजाऊ व वडिलांचे नाव शहाजी महाराज असे होते. त्यांनी ते थोर व कष्टाळू नेता राजा होते. त्यांनी किल्ले जिंकले आणि त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे कोंढा आणि दुसरा किल्ला म्हणजे कोंढाणा. असे त्यांनी 2 किल्ले जिंकले. कोंढाणा किल्ले जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज एकटे जाणार होते, पण त्यामध्ये त्यांनी मालवणी राजांना नेणार होते, पण ते म्हणाले नको. तर त्याच्या मुलाचं लग्न होतं, त्यामुळे ते नको म्हणत होते. पण जेव्हा मालवणी राजांना हे कळालं, ते म्हणले राजा माझं काय चुकलं तुम्ही मला नेहमी झालात. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले तुझ्या मुलाचं लग्न तुला काही झालं तर. तेव्हा मालवणी राजे म्हणले आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणून ते युद्धाला गेले आणि युद्धात त्यांचा जीव गेला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः म्हणले गड आला पण शिव गेला. असे आमचे राजे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. छ म्हणजे शक्तीसाठीचे बळ असणारे. त्र म्हणजे तिन्ही जगात जाणारे. परत फिरणारे. शिस्तप्रिय छत्रपती शिवाजीराजाला पाहिलं असं मला वाटतं. तो रुद्राचा अवतार होता, वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार होता, वाघाचा ठसा होता. विचारायचा श्रेयतीला माझा शिवा कसा होता, माझा शिवा कसा होता. संस्कृत शिवलिंगांनी जिजाऊचा वसा होता असा आमचा छत्रपती शिवाजी राजा. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला होता. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला होता. पुरंदरच्या पायथ्याशी अफजलखानाला फाडला होता. पुण्यात शाहिस्तेखानाला सुद्धा कोरडला होता. स्वतः प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन मिर्झा राजाशी लढला होता. आणि आज सांगतो छत्रपती शिवाजी राजा फक्त आपल्या महाराष्ट्राची शान नाही तर पूर्ण देशाची शान म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना